तिकडे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या तलासरी तालुक्यातील सावरोली इथं एलपीजी गॅस वाहून घेऊन जाणारा टँकर उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर उलटलाय आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली। टँकरमध्ये ज्वलनशील एलपीजी गॅस असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। क्रेनच्या सहाय्याने टँकर हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। महामार्गावर सध्या एकाच लेनवरून वाहतूक सुरू आहे, त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या। परिस्थितीवर पोलीस आणि संबंधित यंत्रणांचं बारकाईनं लक्ष आहे। नागरिकांना या परिसरामध्ये सावधगिरी बाळगण्याचं आवाहन देखील पोलीस करतायत। मनोज सातवी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, हा टँकर उलटलेला आहे आणि रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे। सागर, नक्कीच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या लेनवर हा एलपीजी गॅसचा टँकर पलटी झालेला आहे। मुंबईच्या जवळच्या उड्डाणपुलाजवळचं सर्व्हिस रोड आहे, त्या सर्व्हिस रोडवर हा टँकर कोसळलेला आहे आणि खूप मोठी खरं तर दुर्घटना टळलेली आहे। कारण अशा प्रकारचा अपघात झाल्यानंतर गॅस लिकेजची संभावना असते आणि त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून आणि स्थानिक पोलिसांकडून या ठिकाणी बॅरिकेटिंग करून पूर्णपणे हा रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे। सर्व्हिस रोड बंद केल्यामुळं आणि मेन रोडची एक लाईन बंद केल्यामुळं एकाच लेनवरून मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरू आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। सध्या स्लो वाहतूक सुरू आहे, मात्र ही खूप मोठी दुर्घटना टळलेली आहे। एलपीजी गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळं या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रकारची खबरदारी घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या तरी वाहतूक संथ गतीने सुरू आहे आणि कोणताही धोका टळलेला झालेला नाहीये आणि जी क्रेनच्या साहाय्याने मोठी क्रेन आणून हा एलपीजी टँकर आहे तो आता काढण्याचं काम सुरू आहे। लवकरच वाहतूक पूर्वपदावर येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। नक्कीच मनोज, या परिस्थितीकडे आपण देखील लक्ष ठेवून राहू। धन्यवाद या माहितीसाठी।